श्री स्वामी समर्थ. 17 मे पासून फक्त नोटा मोजणार या 3 राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत. शनीचे रेवती नक्षत्रात गोचर. या 3 राशींवर शनी होणार मेहरबान, देणार अपार धन. शनीचे रेवती नक्षत्रात 17 मे रोजी पदार्पण होणार आहे. या काळात न्यायदेवता शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशातच काही राशीवर शनी मेहरबान होऊन त्यांना करिअर, व्यवसाय, आरोग्याच्या बाबतीत लाभ देतील. या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊन आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच कौटुंबिक जीवनावर देखील शनी प्रभाव टाकेल. शनीचे रेवती नक्षत्रात 17 मे रोजी 2:34 गोचर होणार आहे. शनी रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणात यावेळी प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचे स्थान आहे. शनीची कुदृष्टी पडली तर व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात. मात्र शनीने जर कृपा केली तर व्यक्तीच्या आयुष्यात सुखाची कमी भासत नाही. या काळात न्यायदेवता शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशातच काही राशींवर शनी मेहरबान होऊन त्यांना करिअर, व्यवसाय, आरोग्याच्या बाबतीत लाभ देतील. या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊन आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच कौटुंबिक जीवनावर देखील शनी प्रभाव टाकेल. चला तर मग पाहूया शनी गोचरचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कारण स्वामींची कृपा तिथेच असते जिथे श्रद्धा असते. पहिली नशीबवान राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या 10व्या भावात शनी गोचर होणार आहे. कुंडलीतील हे घर कर्म, करिअर, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचे कारक मानलं जातं. अशातच मिथुन राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. नोकरी व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा मिळेल. शनीचे रेवती नक्षत्रातील गोचर तुम्हाला करिअरमध्ये मान सन्मान आणि आत्मविश्वास देईल. वारसा संपत्तीसुद्धा मिळू शकते. उपाय: ऋणमोचक हनुमान स्तोत्र नियमित पाठ करा. शनी 10व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात काही जातकांना आपल्या आरोग्याशी जोडलेली समस्यासोबत हॉस्पिटलमध्येही जावे लागू शकते. अतः सुरुवातीपासूनच तुमच्या आरोग्याच्या प्रती सावध राहणे तुमच्यासाठी गरजेचे असेल. असं पाहिलं गेलं आहे की तुम्ही आपल्या धनसंचयाला घेऊन थोडे निष्काळजी वागाल. बृहस्पती 1ल्या भावात असण्याने ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनात आर्थिक तंगी उत्पन्न करू शकतो. म्हणून तुम्हाला या सप्ताहात आपल्या घरातील लोकांसोबत धन बचतीविषयी चर्चा करून त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता असेल. कारण या काळात मोठ्या व्यक्तींचा सल्ला आणि अनुभवच तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यात मदत करेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या जुन्या मित्र, साथी किंवा प्रेमीला कुणी दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून उदास होऊ शकता. यामुळे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवणे टाळून एकटे राहणे अधिक पसंत कराल. या सप्ताहात तुमचा दुसऱ्यांच्या अगदी वेगळा काम करण्याचा अंदाज बऱ्याच मोठ्या लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. खास करून याचा फायदा व्यापारी जातकांना अधिक होणार आहे. कारण यामुळे त्यांना नवीन गुंतवणूक मिळण्याची शक्यता वाढेल. यामुळे त्यांना भविष्यात चांगला लाभ अर्जित करण्यात मदत. सोबतच कार्यक्षेत्रात दुसऱ्यांसोबत आपल्या कामकाजाचे कौतुक होऊ शकेल. या सप्ताहाची वेळ इंजिनिअरिंग, लॉ आणि मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या या काळात
त्यांना योग्य निर्णय घेण्यात बऱ्याच समस्या येऊ शकतात. याचा परिणाम त्यांना आपल्या प्रदर्शनात कमीच्या कारणाने दुसऱ्यांच्या समोर कमीपणा पाहावा लागू शकतो. या सप्ताहात तुमच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आपल्या गोष्टी स्पष्टतेने तुम्ही आपल्या प्रियासमोर ठेवाल, यामुळे तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल. प्रियाला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचाही प्लॅन तुम्ही बनवू शकता. तथापि कुठलाही प्लॅन बनवण्याच्या आधी हे जाणून घ्या की त्यांच्याकडे वेळ आहे की नाही. विवाहित जातक जीवनसाथीच्या प्रती या काळात सामान्यपेक्षा अधिक आकर्षक वाटू शकते. अशात तुम्हाला त्यांच्यासाठी काही खास कार्य करण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही त्यांना काही भेट देऊ शकता किंवा कुठे बाहेर जाण्याचा प्लॅनही करू शकता. त्यांना सरप्राईज देऊन तुम्ही त्यांचे मन जिंकू शकता. बुधवारी गरीब मुलांना शाळेच्या वह्या दान करा. मिथुन राशींच्या जातकांसाठी हा आठवडा सावधगिरीचा आहे. आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या. आर्थिक बाबतीत थोडी चिंता राहू शकते. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. व्यावसायिकांसाठी वेळ चांगला आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी केलेल्या योजना यशस्वी ठरतील. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो आणि जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदाराला मोठी संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात. मन कमी लागल्याने त्रास होऊ शकतो. या महिन्यात सूर्यग्रह तुम्हाला मिळते जुळते परिणाम देऊ शकतो. तथापि 15 मेच्या आधी सूर्यदेव तुम्हाला शुभ फळ प्रदान करेल आणि त्यानंतर कमजोर परिणाम राहू शकतात. तसेच मंगळ ग्रह 11 मेपर्यंत तुमच्या दशम भावात राहतील, जे सामान्य परिणाम प्रदान करेल. परंतु 11 मे नंतर मंगळ तुमच्या लाभ भावात आपल्याच राशीमधील राहील, जी अनुकूल परिस्थिती सांगितली जाईल. अशात यातून मिळणारा परिणाम बराच चांगला राहील. बुध ग्रहाचे गोचर या महिन्यात क्रमशः लाभ, व्यय आणि पहिल्या भावात राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून 15 मेपर्यंत बुध ग्रह लाभ भावात राहील, जे तुम्हाला विभिन्न माध्यमांनी लाभ देईल. या स्थितीला सकारात्मक मानले जाईल. बृहस्पती ग्रहाचे गोचर पूर्ण महिना तुमच्या पहिल्या भावात आणि आपल्याच नक्षत्रात असेल, जे बऱ्याच प्रमाणात उत्तम स्थिती सांगितली जाईल. अशा प्रकारे सर्व ग्रहांची स्थिती पाहिली असता असे वाटते की या महिन्यात तुम्हाला अधिकांश बाबतीत चांगले परिणाम मिळू शकतात. सुरुवातीच्या काही महिन्यात भूतकाळातील एखादी जुनी गोष्ट तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते, मात्र तुम्ही ठरवलेली ध्येय गाठण्याची दाट शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमचे प्रयत्न फळाला येतील. जर तुम्ही संयम राखलात तर परिस्थिती उत्तरोत्तर सुधारत जाईल. करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. आधी विचार करा आणि मग कृती करा, हे धोरण ठेवा. नोकरी बदलण्याच्या विचारात असलेल्यांसाठी वर्षाची पहिली तिमाही अत्यंत शुभ आहे. करिअरमध्ये मोठे बदल सकारात्मक ठरतील. यावर्षी तुम्ही अधिक ध्येयवादी बनाल आणि स्वप्नांचा पाठलाग कराल. निराशा किंवा उणीव भासल्यास डगमगू नका. सकारात्मक बाजूकडे लक्ष द्या. गुरु आणि शनीची स्थिती तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढवेल. तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुधारतील. शनिदेव तुमच्याकडून सत्याची आणि प्रामाणिक कष्टांची अपेक्षा करत आहे. यावर्षी जबाबदारी हा शब्द तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरेल. मग ते शिक्षण असो, व्यवसाय असो किंवा आध्यात्मिक प्रगती. स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारा. तुम्ही जितके इतरांना द्याल तितकेच तुम्हाला परत मिळेल. गुरुच्या कृपेमुळे समाधान आणि यश दोन्ही प्राप्त होईल. लांब पल्ल्याच्या प्रवासाचे योग असून
कुटुंबासोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मात्र आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही आहार व्यवस्थित घ्या. विशेषतः अर्धशिशीच्या रुग्णांनी अन्न सेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अतिखर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. एखाद्या मौल्यवान वस्तूपेक्षा आपले प्रेम ताजे असू द्या. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी करा. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. जेव्हा तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. तुमचा भाग्यांक आहे 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय लहान कन्यांना खीर वाटणे आर्थिक प्रगती देईल. दुसरी भाग्यवान राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या 9व्या भावात शनी गोचर होणार आहे. कुंडलीतील हे घरभाग्य, धर्म, पिता आणि उच्च शिक्षणाचे कारक मानले जाते. शनी गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुमचे विरोधक तुमच्या समोर येतील. तुम्हाला कामात मेहनत करावी लागेल. विवाहोत्सुक लोकांसाठी लग्नाची चांगली स्थळे येतील. सर्व अडचणींवर तुम्ही मात करा. उपाय हनुमान चालिसा 5, 11, 21 वेळा वाचावी. राहू 8व्या भावात असण्याच्या कारणाने या पूर्ण सप्ताहात आरोग्यासंबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता आणि शक्यता आहे की या सप्ताहात तुमचे आरोग्य पूर्णतः ठीक राहणार नाही. यामुळे कुटुंबातील सदस्य, खास करून तुमच्या साथीला समस्यांचा सामना करावा लागेल. बृहस्पती 12व्या भावात असण्याच्या कारणाने या राशीतील व्यावसायिक या सप्ताहात गुंतवणूक करण्याच्या बाबतीत विचार करत राहील. परंतु तुम्हाला हा सल्ला दिला जातो की कुठलीही जोखमीची किंवा गैरकायद्याच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू नका, अथवा तुम्ही स्वतःला मोठ्या समस्येत फसवू शकाल. सोबतच भागीदारीच्या व्यापारातील जोडलेल्या जातकांनाही यावेळी उत्तम धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. या सप्ताहात कुटुंबातील व्यक्तीचा हसणारा स्वभाव घरातील वातावरणाला हलके आणि आनंदी बनवण्यात तुमची मदत करेल. यासोबतच या सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानक कोणी दूरच्या नातेवाईकांकडून काही आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला आनंद देईल. या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल. कारण यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे फळ प्राप्त होतील. सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या लक्ष्य आणि महत्त्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक दिशात्मक शक्ती आणि क्षमता प्रदान करण्यात यशस्वी राहा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्राध्यापकांसोबत उत्तम संबंध बनवून ठेवावे लागतील. कारण अशी शक्यता आहे की ते तुमच्यासोबत आनंदी राहतील आणि त्यांचा प्रभाव शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या हितमध्ये कार्य ठरेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शाळा किंवा कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळण्याचे योगही बनताना दिसत आहे. या सप्ताहात जर तुम्ही आपल्या प्रियतमाला, आपल्या प्रियजनांना भेटण्याचा विचार करत आहे तर असे करणे तुम्ही टाळले पाहिजे. कारण शक्यता आहे की या काळात तुम्हाला आपल्या आईवडिलांकडून प्रेमीला घेऊन अनुकूल बातमी ऐकण्यास मिळणार नाही. या सप्ताहात जीवनसाथी तुमच्यासोबत अधिक खराब व्यवहार करू शकतो. यामुळे तुमचा त्यांच्यासोबत वाद होईल आणि शक्यता आहे की हा वाद इतका वाढेल की घरातील मोठ्यांना तुमच्या वादात हस्तक्षेप करावा लागेल. नियमित 11 वेळा ओम चंद्राय नमः असा जप करा. कर्क राशींच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्ही नात्याबाबत गंभीर आहात. वैवाहिक जीवन सामान्य राहील, पण काही गोष्टी जोडीदाराबरोबर स्पष्ट करणे गरजेचे आहे. नोकरी करणाऱ्यांना कामात आनंद मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठही आनंदी राहतील. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल.
आणि काही नवीन कामाचा विचार करू शकता. व्यावसायिकांना यश मिळेल. योग्य दिशेने पुढे गेल्यास प्रगती होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्न वाढेल आणि खर्चात थोडी घट होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. प्रवासासाठीही हा आठवडा अनुकूल आहे. या महिन्यात सूर्य ग्रह क्रमशः तुमच्या दशम आणि एकादश भावात राहतील, जी अनुकूल स्थिती सांगितली जाईल. मे मध्ये सूर्याने तुम्ही तुमच्या चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवू शकता. तसेच मंगळ ग्रह 11 मेपर्यंत तुमच्या भाग्यभावात राहील आणि यामुळे थोडी कमजोर स्थिती सांगितली जाईल. यानंतर मंगळ दशम भावात आपल्याच राशीमध्ये राहील आणि हे तुम्हाला उत्तम परिणाम देईल. तसेच बुध ग्रह महिन्याच्या सुरुवातीपासून 15 मेपर्यंत दशम भावात आणि त्यानंतर 15 मे ते 29 मेपर्यंत एकादश भावात राहील. या दोन स्थिती अनुकूल सांगितली जात नाही. 29 मे नंतर बुधाचे गोचर आपल्या राशीमध्ये राहील, परंतु द्वादश भावात असण्याच्या कारणाने मिळते जुळते परिणाम देऊ शकतात. अशात बुध तुमच्यासाठी अनुकूल अवस्थेत असतील. बृहस्पती देव तुमच्या नक्षत्रात आणि तुमच्या द्वादश भावात राहतील. यामुळे गुरु ग्रह तुम्हाला मिळते जुळते परिणाम देईल. राहू केतूचे गोचर सामान्यतः तुमच्यासाठी चांगले सांगितले जात नाही, तर कधीकधी काही समस्याही उभ्या राहू शकतात. अशा प्रकारे काही कठीण काळानंतर मे मध्ये अधिकतर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात उत्तम परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही सावधानी ठेवली तर तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होतील. तसेच या राशीतील नोकरी आणि व्यापार करणाऱ्या जातकांना कार्यात अधिक धावपळ करावी लागू शकते. तथापि विचारपूर्वक काम करण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला यश प्राप्ती. या वर्षी तुमची कमाई चांगली राहील, परंतु तरीही तुम्ही बचत करण्यात समस्यांचा अनुभव करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष मिळते जुळते राहू शकते. जर तणावमुक्त राहून अभ्यास केला तर परिणाम संतोषप्रद प्राप्त होऊ शकतात. तुम्हाला प्रेम जीवनात नात्याला अधिक सावधानीने बाळगावे लागेल, तेव्हाच तुम्ही नात्यात गोडवा ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. तथापि वर्षाचा दुसरा हिस्सा विवाहयोग्य जातकांच्या सोबतच वैवाहिक जातकांसाठीही श्रेष्ठ राहील. यावेळी तुम्ही जीवनसाथीसोबत नात्याला उत्तम बनवण्यात सक्षम असाल, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गैरसमजपासून बचाव करावा लागेल. वर्ष 2026 मध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही एकदम फिट राहाल. काही शुभ बातम्या तुमच्या दारावर दस्तक देतील. हा काळ केवळ स्वप्ने पाहण्याचा नसून ते प्रत्यक्षात उतरवण्याचा आहे. त्यामुळे वेळेचा पूर्ण फायदा घ्या. वर्षाचा पूर्वार्ध तुमच्यासाठी सर्वाधिक अनुकूल असेल. तुमची कार्यक्षमता या काळात शिखरावर असेल. जर तुम्ही योग्य रणनीती आखली आणि नियमांचे पालन केले तर यश तुमचे पाय चुंबन घेईल. कार्यक्षेत्रात आणि घरातही तुमच्या कष्टांची दखल घेतली जाईल. तुम्हाला योग्य ते मानसन्मान क्रेडिट मिळेल. बऱ्याच काळापासून चाललेले कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. घरातील सदस्य महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्या सल्ल्याची वाट पाहतील. काही जबाबदाऱ्या केवळ तुमच्याच खांद्यावर असतील. त्या आनंदाने पार पाडा, पण त्याचा अहंकार बाळगू नका. वर्षाच्या उत्तरार्धात प्रगतीचा वेग अधिक असेल. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती होईल. परदेश गमनाचे प्रबळ योग आहेत, परंतु यामुळे खर्चाचा भार वाढू शकतो. परदेशात गेल्यानंतर तुम्हाला उत्तम यश मिळेल, तरीही मायभूमीची ओढ तुम्हाला अस्वस्थ करेल. वाहन चालवताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास ड्रायव्हरची मदत घ्या. वर्षाच्या सुरुवातीला आईच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आध्यात्मिक प्रवासाने मनशांती मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास उन्नत होईल. काही दीर्घकालीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आज तुम्ही करमणुकीत राहाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. अधिकच पैसा स्थावर जंगल मालमत्तेत गुंतवा. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखवल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया न दडवता जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे.
यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळी आधी पूर्ण करू शकता. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन करू शकाल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल. तुमचा भाग्यांक आहे 8, भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय नरसिंह चालीसा व आरती वाचल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. तिसरी आणि शेवटची नशीबवान राशी आहे तुळ राशी. तुळ राशीच्या 6व्या भावात शनी गोचर होणार आहे. कुंडलीतील हे एक घर, स्वास्थ्य, कर्ज, शत्रू, विवाद आणि संघर्षाचे कारक मानले जाते. तुळ राशींच्या लोकांना शनी या काळात अतिशय शुभ फळ देतील. तुम्ही नोकरीच्या व्यवसायात उल्लेखनीय काम करा. शत्रूंवर विजय मिळवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अचानक पैसे येतील. कमाईचे नवीन मार्ग मिळतील. कौटुंबिक जीवनात सुख शांती असेल. पाय पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. या सप्ताहाची सुरुवात तुमच्या आरोग्य जीवनाच्या दृष्टीने काही अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही, तथापि सप्ताहात सुधार होताना दिसेल. अशात उत्तम हेच आहे की आरोग्याला घेऊन सर्वात अधिक सप्ताहाच्या सुरुवातीमध्येच अधिक सतर्कता ठेवा. शनी 6व्या भावात असण्याच्या कारणाने तुमच्या काही जुन्या गुंतवणुकीमध्ये प्रत्येक संपत्ती, जमीन, प्रॉपर्टी, पॉलिसी इत्यादीमुळे या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे. अशात तुम्ही त्या धनाला अर्जित करून त्याला पुन्हा कुठल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. जर तुम्ही विवाहासाठी योग्य आणि कुठेतरी तुमचे नाते जोडले गेले आहे, तर शक्यता आहे की कुठल्या कारणास्तव हे नाते तुटू शकते किंवा त्यात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. यामुळे कुटुंबातही चिंतेचे वातावरण राहील. यामुळे सर्वात अधिक परिणाम तुमच्या मानसिक तणावावर होईल. जर तुम्ही कोणासोबतही पार्टनरशिपमध्ये व्यवहाराने जोडलेले आहात, तर या सप्ताहात तुम्ही आपल्या पार्टनरच्या सोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी व्हाल. यामुळे तुम्हा दोघांनाही यशप्राप्ती हेतू सोबत मिळून कार्य करण्यात यश मिळेल. परिणामस्वरूप तुमच्या व्यवहाराचा विस्तार होईल. सोबतच तुम्ही चांगला नफा अर्जित करू शकाल. या आठवड्यामध्ये अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येऊ शकतो, म्हणून आपण थोडा वेळ काढून फिरायला किंवा सहलीला जाऊन स्वतःला रिफ्रेश करू शकता. कारण यामुळे केवळ आपली विचार करण्याची क्षमता विकसित होणार नाही, तर आपण या नंतर शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असाल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुम्ही आपल्या प्रियला जीवनसाथी बनवण्याचा विचार करू शकता आणि यासाठी तुम्ही त्यांच्याशी चर्चाही करू शकता आणि तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या काळात बरेच कपल मिळून पिकनिक स्पॉटवर फिरायला जाऊ शकता. हा सप्ताह उत्तम आहे कारण तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमाचा अनुभव कराल. यावेळी तुम्ही दोघे एकमेकांसोबत विलासितेचा आनंद घेऊन आपल्या एका वेगळ्या जगात फिरताना दिसाल. नियमित 27 वेळा ओम दुर्गाय नमः मंत्राचा जप करा. तुळ राशींच्या जातकांसाठी हा आठवडा ठीक राहील. आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्या, अन्यथा एखादी दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्रास होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच पितृसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. व्यावसायिकांनी आपला व्यवसाय नियम आणि शिस्त पाळून चालवणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. प्रेमसंबंधात तणाव राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, इतर गोष्टीकडे लक्ष विचलित होऊ शकते. या महिन्यात सूर्यदेव तुमच्या सप्तम आणि अष्टम भावात राहील. सूर्याच्या या दोन्ही गोचर चांगले मानले जात नाही, तथापि महिन्याच्या पहिल्या हिश्श्यात सप्तम भावात सूर्याची स्थिती थोडी उत्तम सांगितली जाईल, कारण महिन्याच्या पहिल्या हिश्श्यात
सूर्य उच्च अवस्थेत राहील, परंतु सूर्याकडून अधिक चांगल्या परिणामांची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मंगळ ग्रह 11 मेपर्यंत 6व्या भावात राहील, जी एक अनुकूल स्थिती मानली जाईल. तथापि शनी मंगळाची युतीमुळे काही समस्याही राहू शकतात, परंतु 6व्या भावात मंगळाच्या गोचरला शुभ मानले जाते. मंगळ 11 मेपर्यंत अनुकूल परिणाम देईल आणि नंतर हे परिणाम मिळते जुळते राहू शकतात. शनी महाराज तुमच्या पक्षात राहतील तेव्हा राहू देवाची स्थिती कमजोर राहील, तसेच केतू ग्रह तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकतो. अशा प्रकारे मेचा महिना तुम्हाला बऱ्याच प्रमाणात चांगला राहील. जीवनाच्या काही क्षेत्रात समस्या कायम राहू शकतात, परंतु अधिकतर कार्यात परिणाम तुमच्या पक्षात चांगली राहण्याची शक्यता आहे. यावर्षी या कार्यक्षेत्रात तुम्ही जशी मेहनत कराल तसे तुम्हाला परिणाम मिळतील. नोकरीपेक्षा लोकांसाठी वर्ष अधिक चांगले राहील. तथापि व्यापार व्यवसायाने जोडलेले जातक ही मेहनतीच्या बळावर यश प्राप्त करू शकतील. आर्थिक जीवनातही तुम्हाला धनसंबंधित जोडलेल्या काही समस्या येणार नाही. जर तुम्ही वर्ष 2026मध्ये भूमी, भवन आणि वाहन घेण्याचा विचार करत आहात, तर तुम्ही या दिशेत पाऊल वाढवू शकता, कारण हे वर्ष नवीन खरेदीसाठी अनुकूल राहील. स्पर्धेविषयी बोलायचे झाले तर तुम्हाला या क्षेत्रात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. शिक्षणाकडून विद्यार्थ्याचे मन थोडे भटकू शकते, परंतु जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर तुमची मेहनत नक्कीच रंगात येईल. प्रेम जीवनात साथीसोबत नात्यात काही गैरसमज होण्याच्या कारणाने काही समस्या कायम राहू शकतात, परंतु बुद्धीचा उपयोग करून तुम्ही परिस्थितीला आपल्या पक्षात करण्यात सक्षम असाल. वर्ष 2026 विवाह आणि वैवाहिक जीवन दोन्हीसाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सामान्यतः संतुलित राहील. स्वास्थ्य दृष्टिकोनाने योग्य खानपान करण्याच्या स्थितीमुळे तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. एकदा का तुम्ही एखादे ध्येय निश्चित केले की मग तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. मात्र यावर्षी घाई ही तुमची सर्वात मोठी शत्रू ठरू शकते. कोणतेही काम करताना घाई गडबड टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या आणि सातत्य राखा. कोणालाही असे वचन देऊ नका जे तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. यावर्षी तुमच्या जीवनात एक वेगळाच उत्साह आणि जोम पाहायला मिळेल. भूतकाळातील अनुभवातून तुम्ही जे धडे घेतले आहात ते भविष्यातील कठीण प्रसंगात कामी येतील. जीवनशैलीत केलेले सकारात्मक बदल फायदेशीर ठरतील. स्वतःचे घर, दुश्मन आणि मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न यावर्षी सत्यात उतरू शकते. यासाठी कर्ज घ्यावे लागले तरी तुमचे बजेट कोलमडणार नाही. कायदेशीर बाबीमध्ये अत्यंत सावध राहा. नियमांचे उल्लंघन महागात पडू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष उत्तम असून पदोन्नतीचे योग आहे. परदेश प्रवासाचे आणि परदेशी व्यवसायातून लाभ मिळण्याचे संकेत मिळत आहे. मित्रांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. वर्षाची सुरुवात प्रवासाने होईल आणि पहिल्या तिमाहीत अनेक महत्त्वाच्या सहली होतील. कोणत्याही कामात जुगाड लावण्याची सवय सोडा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. मनात दाबून ठेवलेल्या इच्छा यावर्षी पूर्ण होतील. कोणाचेही वाईट करू नका, कारण त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागेल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. आज तुम्ही सहजपणे समस्यावर मात कराल आणि विजेते ठराल. आजच्या दिवशी केलेली स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मक पाहण्यात होईल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. तुमचा भाग्यांक आहे 7. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: तांदूळ किंवा चांदी आपल्या आईकडून घेऊन आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.